सावध झालो हरीच्या आलो जागरण जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे पळून गेली झोप इकडूनची पळून गेली झोप होते आड पापते जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरुनी केले त्रैलोकी पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरुनी केले त्रैलोकी निवृत्तीनाथाचे चरण शरण एका जनार्दनी शिव अवतार धरो हा केले त्रैलोक पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरो केले त्रैलोकी पावन सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे पळून गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे तुका मनी तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जे जकार गरजत असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला घेतलेला निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु वंदनीय श्री संत श्रेष्ठ परमार्थाचे कळस देहू निवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही बहुतेकांच्या पाठांतरातला 4 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा आहे तुकोबारांच्या गाथेतील आहे 4 चरणाचा आहे या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय सांगतात मी स्वतः सावध झालो हरीच्या आलो जागरणा काही साधकांनी प्रश्न श्री तुकोबारांना केला बाबा तुम्ही सावध झाला तो तुम्ही हरीचा जागर केला पण कुठं केला तुकोबारा दुसऱ्या पद्यामध्ये सांगता जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे ज्या ठिकाणी वैष्णवांची मांदियाळी आहे अशा ठिकाणी मी हरीचा जागर केला कळालं ओ माऊली कळालं आम्हाला पण लाभ काय झाला तिसऱ्या पद्यामध्ये तुकोबारा उत्तर देतात पळून गेली झोप होते पाप आडते हे घडलं कशामुळे तुकोबारा सांगताय गुरुची कृपा झाली विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर परिहार द्यायचा तो असा सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे तरी पण सांगण्याकरता मला बोलावलंय या महाराष्ट्राच्या मातेला 36 जिल्ह्यापैकी कासा जिल्हा त्या जिल्ह्याचं नाव होतं करवीर नगर त्याला म्हणतात कोल्हापूर या महाराष्ट्राच्या मातीला असा दुसरा एक जिल्हा झाला सज्जन हो माय बाप हो तालुका आहे सोलापूर तालुका आहे पंढरपूर जिल्हा आहे सोलापूर पण पंढरपूर हे नंतर नाव पडलं अगोदर होतं दिंडीरवन काय नाव होतं अगोदर होतं दिंडीरवन फार पूर्वी मांधाता नावाचा राजा होऊन गेला मरण पावला पुढच्या जन्मी झाला ओ मुचकुंद आयुष्यभर झोपेत राहिला झोप 2 लोकांनी मागितले एक कुंभकर्ण आणि दुसरा म्हणजे मुचकुंद राहिला झोपेमध्ये परमात्म्याने सांगाव मुचकुंदा ए मुचकुंदा आयुष्य झोपेमध्ये गेलं राजा आई वडिलांची सेवा तुला नाही करता आली लागला रडायला परमात्म्याने सांगितलं परमात्म्याने सांगितलं नको काळजी करू होशील पुढच्या जन्मी पुंडलिक आणि म्हणून मौली या ठिकाणी हाच मानधाता मरण पावला पुढच्या जन्मात मुचकुंद झाला सज्जन आहोत तोही त्याचा अवतार कार्य संपवतोय पुढच्या जन्मात पुंडलिक होतोय आणि म्हणून या ठिकाणी पुंडलिक राया ज्या ठिकाणी गेले होतं दिंडीरवन पण नाव पडलं पंढरपूर केली हो आई वडिलांची सेवा झालाय पांडुरंग परमात्मा प्रसन्न आणि म्हणून गेला भेटण्याकरता म्हणून तो झाला पंढरपूर विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीला माऊली असा तिसरा एक जिल्हा झाला त्या जिल्ह्याचं नाव होतं अंबिका नगर, त्याला अहमदनगर म्हणतात. परत नाव बदललं बरं आता.
आता काय नाव ठेवलं? मी चहा घेऊन आलो. अहिल्यानगर. ऐका, या मातीमध्ये संजय भाऊ असे दोन महात्मे जन्माला आले. भाग्यवान तो जिल्हा आहे मौल या ठिकाणी. मला वाटतं 5 तारखेला ज्यांची बीज होती तुकोबारांची बीज सज्जनाव. तो जिल्हा आहे पुणे. माऊलींचा जन्म त्या जिल्ह्यामध्ये झाला, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये झाला. आपला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये जोपूळ नावाचं गाव. 1805 साली उगले कुटुंबात एका महात्माचा जन्म झाला. नाव ठेवलं पाटील बाबा. विठ्ठल. नाव ठेवलं पाटील बाबा मौल या ठिकाणी. साधूचा शब्द खरा ठरत असतो. पाटील बाबांनी एक शब्द वापरला. जवळके गावात एका सत्पुरुषाचा जन्म होईल. घडलं तसंच मल्हार बाबांचा जन्म झाला. आपला दिंडोरी तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नाशी या गोड अशा गावामध्ये या ठिकाणी चालत असलेला हा नाम यज्ञ पाहता पाहता 12 वर्ष झाली. म्हणजे एक तपपूर्ती सोहळा होतोय आणि सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला दिली. विठ्ठल विठ्ठल. आज कीर्तन श्रवण करता गोडाशा उपस्थिती आहे. सर्वच या ठिकाणी दिग्गज मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत ख्यात नाम या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. मृदंग वाजवणे म्हणजे रियाज करावा लागतो. ताकदीचं वादन आहे. माझ्याच नावाचे मिथुन राशीतले कृष्णा महाराज बैरागी गोड या ठिकाणी मृदंग वाजवतात. गोड गळ्याचे धनी या ठिकाणी अक्षय महाराज वाघ असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबासाहेब महाराज. पेठ तालुक्यामध्ये मौल या ठिकाणी एक अशी विभूती होऊन गेली का त्या महात्म्याने बाडगीच्या पाड्यामध्ये 30 वर्ष ज्यांनी जागराची सेवा केली. ऐका बाडगीचे पाडेकर, त्या महात्म्याचं नाव आहे तुकाराम बाबा. त्या गावातील या ठिकाणी आमचे अरुण भाऊ, आमचे परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण आज कीर्तना करता रुई पेढ्यावर आले. त्यांनाही वंदन आहे. आमचे मोंढे महाराज असतील, आमचे सर्वच या ठिकाणी भविष्यातील कीर्तनकार, भविष्यातील मृदंगाचार्य कुणी असेल, भविष्यातील या ठिकाणी कुणी कथाकार असेल, माझी विनंती आहे तरुणांना अवश्य नाचा. पण कीर्तनकार काय म्हणतोय, एखादा मुद्दा लक्षात ठेवा, भविष्यात कामाला येईल. विठ्ठल. हार्मोनियम वादक या ठिकाणी असतील, डाव्या हाताला या ठिकाणी असलेले सज्जनाव माझे या ठिकाणी मोठे बंधू हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे धनी आमचे भास्कर महाराज झोपळे, त्यांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार गोड गळ्याचे धनी या ठिकाणी आहेत. निवृत्ती महाराज गायकवाड, त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज, त्यांनाही वंदन आहे. आमचे निवृत्ती महाराज या ठिकाणी बंगाळ. त्याचप्रमाणे कृष्णा महाराज वालझाडे विनेकरी असतील. गोड या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. गोड हे शेवटचं टोक आहे. गोड हे शेवटचं टोक आहे. याच्यापेक्षा पुढे बोलता येत नाही. गोड साऊंड सिस्टीम आहे. आमचे सर्वच या ठिकाणी चोपदार असतील. आदी करून या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. माऊलींना सुद्धा अंतकरणापासून या ठिकाणी वंदन करतोय. इथून पुढे कधी या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर या ठिकाणी दिग्गज मंडळी या ठिकाणी सर्व नामधारक मंडळी बसलेली आहे. मस्तक माझा पायावरी वेळेअभावी या वारकरी संतांच्या. विठ्ठल. तसं या जागेवरती कीर्तन करणं मी नशीबवान आहे. का नशीबवान आहे? याच ठिकाणी राहून मी 4 वर्ष प्रतिज्ञा केलेली आहे. या जागेवर राहून 8वी ते 10वी पर्यंत इथं मी शिक्षण घेतलं. इथं शाळा होती. रोज परिपाठ इथं म्हणायचो. नन्नाशिकरांचे फार माझ्यावरती उपकार आहेत. कोणते ऐका, माझी माणसं मला तेव्हा कळतात ना जेव्हा ती माझ्याजवळ येत असतात. तोला मोलाच वाक्य आहे का? माझी माणसं मला तेव्हा कळतात जेव्हा ती माझ्याजवळ येत असतात. पायी दिंडी 16 श्री क्षेत्र शिवारपाडा ते श्री क्षेत्र पंढरपूर येत असताना
प्रसंग बरेच आले. एक वेळेस असा प्रसंग आला, शेवटची पंगत कोण देईल. पंगत होती नानाशीचीच, नानांच्या स्मरणार्थ अगोदर प्रसंग पडला, आता कोण देईल. पण माझी माणसं मला तेव्हाच कळतात ना जेव्हा ती माझ्याजवळ येत असतात. आमचे किसन दादा शिंगाडे बोलले, माऊली पत्रिकेत तर अगोदर आमच्या गावचं नाव होतं, आमच्या गावची जर जाऊ देणार नाही, मी पंगत देणार. तिथून त्यांनी पंढरपूरला पंगत द्यायला सुरुवात केली. टाळी वाजवा त्यांच्याकरता. मुलगा कोणत्या गावचं कुणाचा आहे, व्यक्ती कुणाच्या घरची आहे कधी विचारलं जात नाही. तो कोणत्या गावचा आहे हे पहिल्यांदा विचारलं जातं. विठ्ठल विठ्ठल. पाहता पाहता या ठिकाणी 12 वर्ष झाली सज्जना हो. हा एक तपपूर्ती सोहळा आहे. कारण 25 वर्ष झाली का त्याला रौप्य महोत्सव सांगतात, 50 झाली का त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 75 झाली त्याला अमृत महोत्सव म्हणतात, आणि 100 वर्ष झाली का त्याला शताब्दी म्हणतात. फक्त मी जगलो पाहिजे तोपर्यंत, तोपर्यंत फक्त मी जगलो पाहिजे. कृष्ण भाऊ विठ्ठल विठ्ठल. आपला हा सप्ताह ज्या एकादशीच्या निमित्ताने आहे त्या एकादशीचं नाव आहे येऊ का मी घरून जाऊन. आपला सप्ताह ज्या एकादशीच्या निमित्ताने आहे त्या एकादशीचं नाव पापमोचन. नेमकं आम्हाला की सांगते का काय, नेमकं काय काय घडतं. जवळचा माणूस असला का लोक जवळ येत नाही, पण जवळचं माणूस नेमकं काय म्हणतोय हे अगोदर आपल्या लक्षात येत नाही. ही एकादश आहे नाना, अशी अशी नाही नाही, मी डोळे लावून घेतो ते का. कोणती एकादश आहे माग नका पाहू, मी सांगतो आता, जाऊ द्या, पुढे वेळ होता आलाय. विठ्ठल विठ्ठल. पापमोचनी. कोणती एकादशी आहे? पापमोचनी. हीच एकादशी मागच्या वर्षी किती तारखेला होती? हे तुम्हाला इथून मागेही नाही ऐकायला मिळालं, पुढे 7 दिवस मिळणार नाही, फक्त आजच ऐकायला मिळेल. ऐका, ही एकादशी मागच्या वर्षी, मी सांगतो आता ऐका. आजपासनं 4 दिवसांनी एक एकादशी येते, तिचं नाव आहे पापमोचनी. हीच पापमोचनी एकादशी मागच्या वर्षी किती तारखेला होती ऐका. आता मोबाईल नका काढू गोविंद भाऊ, आता बरोबर मी सांगतो आता ऐका. इथून मागे 15 दिवस एक एकादशी, त्या एकादशीचं नाव होतं आमलकी. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, तिचं नाव होतं विजया. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं जया. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं षटतिला. तारीख होती 14, ज्या दिवशी मकर संक्रांत होती. आपण होतो सगळं त्र्यंबकेश्वरला. तिथून मागे 15 दिवस झाले माऊली एक एकादशी होती सज्जना हो, तिचं नाव होतं पुत्रदा. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं सफला. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, भगवान परमात्मा बोलून गेले, जन्म झाला गीतेचा, ज्याला गीता जयंती सांगतात, पण नाव होतं मोक्षदा. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं उत्पत्ती. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती सज्जना हो, नाव होतं प्रबोधनी. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं रमा. रमा एकादशीच्या दिवशी असते वसुबारस, त्या दिवसापासून चालू होते दीपवाळी. मी एका मुलाला प्रश्न केला होता, दीपवाळी कधी चालू होते? त्याने गोड उत्तर दिलं, कृष्णा महाराज. करंजा लाडू चालू झाले का समजायचं दीपवाळी चालू होती. म्हटले मग दीपवाळी संपते कधी? म्हटले डबे खाली झाले का दीपवाळी संपते रमा. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं पाशांकुश. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं इंदिरा. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं परिवर्तनी. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, नाव होतं अजास्मार्त. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती, परत नाव आलंय पुत्रदा. तिथून मागे 15 दिवस झाले एक एकादशी होती सज्जना हो, नाव आहे कामिका. तिथून मागे 15 दिवस
दिवस झाले, एक एकादशी होती, महिना होता जुलैचा, तारीख होती 6, वार होता रविवारचा, त्याला आषाढीचा 16 सांगतात, पण नाव होतं देवशयनी. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं योगिनी. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं निर्जला. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं अपरा. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं मोहिनी. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं वरुथनी, म्हणजे त्र्यंबक चिवटीची वारी. तिथून मागे 15 दिवस झाले, एक एकादशी होती, नाव होतं कामदा. कामदा एकादश, हनुमान जयंती रामनवमीच्या मध्यस्थी येणारी एक एकादशी. तिथून मागे 15 दिवस झाले, सज्जना हो, एक एकादशी होती, म्हणतात माऊली या ठिकाणी, वार होता बुधवार, तारीख होती 26, म्हणजे मागच्या वर्षीची पाप मोचणी एकादशी. अरे फुकटच्या टाळ्या तर वाजवा आणि काढा 60-60 रुपये प्रत्येकाने. तुम्ही कोणत्या ब्राह्मणाला म्हणा एकादशी उलट्या सांग, तू सांग मला पंचांगण पाहू दे. एवढ्या ना एकादशी पाठ करायला माझा महिना गेलाय. विठ्ठल विठ्ठल. हा गोड या ठिकाणी असा पर्व काळ आहे, चिंतनाकरिता निवडलेला हा अभंग श्री तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, आम्ही सावध झालोय. सज्जनाव, सावध हा शब्द तेव्हाच वापरला जातो पुढे काहीतरी धोका आहे. ज्ञानोबारांच्या 8व्या अध्यायामध्ये एक ओवी आली. ज्ञानोबाराय 8व्या अध्यायामध्ये 230 क्रमांकाची ओवी खर्च करतात. ज्ञानोबाराय सांगू लागले, अर्जुना का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्यादा वेळू ठाके. पार्था, तुझं मरण निश्चित झालंय, तू सावध हो. म्हणून शब्द वापरला. सावध हा शब्द तेव्हाच वापरला जातो पुढे काहीतरी धोका आहे. लाईटचे खांब आहेत, लाईटच्या खांबावरती एक तार गुंडाळलेली आहे, एक पाटी, त्या ताराच्या खाली पाटी आहे, त्या पाटीवरती 3 अक्षर आहेत. एक खतरा आहे, दुसरा डेंजर आहे आणि तिसरा धोका आहे. पण तिन्हीचा अर्थ एकच आहे. खांबावर चढशील तर मरशील, तू जरा सावध हो. विठ्ठल विठ्ठल. साधू संत सावध करतात याचा अर्थ जाग करतात. गोड वाक्य आहे का? सावध करतात याचा अर्थ जाग करतात. महात्मे जीवाला, महात्मे देवाला आणि महात्मे संतांना सुद्धा जाग करतात. काही लोकांनी प्रश्न केला, का हो हे महात्मे देवाला जाग करतात, याचा अर्थ देव झोपतो का? हो, देव सुद्धा झोपतो एका एकादशीला. त्या एकादशीचं नाव आहे देवशयनी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मग बोलून गेलो, ही देवशयनी जुलैच्या 6 तारखेला वार होता रविवार. सज्जना हो, तो आषाढीचा 16 ज्याला म्हटलं जातं, पण तिचं नाव आहे देवशयनी. परमात्मा सुद्धा त्या दिवशी झोपत असतो, नाना 4 महिन्याने उठत असतो. म्हणून जी चातुर्मास करणारी जी मंडळी या ठिकाणी पंढरपुरामध्ये आहे, 4 महिने पंढरपूरची शिव सुद्धा ओलांडत नाही. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ देव सुद्धा झोपतोय. सर्व संत मंडळी एकत्र जमली आणि सज्जनावर देवाला जागवण्याचा बघा प्रयत्न केला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. हरी बोल. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. महात्मे एकत्र जमले आणि देवाला सांगू लागले, देवा उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा.
आता दर्शन द्या सकळा झाला अरुणादय सरली निद्रेची वेळा. निद्रा याचा अर्थ झोप, याचा अर्थ देव झोपलाय. महात्मे जागा करतात. विठ्ठल विठ्ठल. देवाची विनवणी चालू आहे. देवा तुम्ही उठा. देव उठत नाही. सर्व महात्मे एकत्र पुन्हा जमले. आई साहेबांना विनंती केली, आई साहेब तुम्हाला तरी आमची दया येऊ द्या ना. आई साहेब गेल्या आणि परमात्म्याला सांगू लागल्या, देवा किती हो झोपणार तुम्ही? 10 वाजत आले ना आता. का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही निश्चिंतीने आले आते हारी. का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही निश्चिंतीने निजलाते हारी. का हो तुम्ही निश्चिंतीने मानी येले सुखानी वाचू कैसा पारी. उठा सावध व्हावे क्षमा, उठा सावध व्हावे क्षमा, सकाळ द्यावे. उठा सावध व्हावे क्षमा, उठा सावध व्हावे क्षमा, उठा सावध व्हावे क्षमा, सकाळ द्यावे. उठा सावध व्हावे क्षमा. आई साहेब म्हटल्या, देवा किती हो तुम्ही झोपताय? उठा सावध व्हावे क्षमा, सकाळासी द्यावे. उठा सावध व्हावे क्षमा, का हो तुम्ही निश्चिंतीने निजलाती हारी. का हो तुम्ही निश्चिंतीने. परमात्मा सांगू लागले, रुक्मिणी अगं झोपू दे ना. देवा किती झोपताय? तुमच्या भेटीला लय लोक आली, लय गर्दी झाली म्हटली. किती गर्दी झाली? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. महाद्वारापासून आणि खूप गर्दी झालेली आहे तुमच्या भेटी करता. परमात्मा सांगू लागले, रुक्मिणी गर्दी खूप झाली, तू हे नको सांगू. नेमकं कोण कोणाला हे सांग. नामदेवरांना लिहावं लागलं बरं. गरुड हनुमंत पुढे पहाती वाट, पुढे पहाती वाट. देवा गरुड आलाय तुमच्या भेटी करता, उठा झोपू नका. हनुमंत तुमच्या भेटी करता आलाय, देवा उठा, देवा झोपू नका. नामदेवराय म्हटले, इतकी माणसं आली तरी देव उठत नाही. परमात्म्याने पुन्हा शब्द वापरावा, रुक्मिणी नेमकी ठराविक माणसं कोण कोण आलीत ग? नेमकं नाव सांग. मग पुन्हा महात्मे वर्णन करू लागले. आई साहेबांनी सांगावं, देवा तिळसोडमरो घेऊन आला गिरजेचा कांत. काशीचा विश्वनाथ तुमच्या भेटी करता आणि तो तिरसूळ डमरू घेऊन आलाय. तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आणि पांडुरंग परमात्मा आता जागा झालीत. आई साहेब विनंती करतात ना, आईसी विनविती रुखमिनी, आईसी विनविती रुखमिनी. काय विनंती केली हो? किती तुम्ही झोपताय? घडलं काय? जागृत झाले चक्रपाणी, जागृत झाले चक्रपाणी. परमात्मा जागा झाले. आई साहेबांनी सांगावं, भगवान शिव काशीचा विश्वनाथ तुमच्या भेटी करता आलाय. परमात्म्याला आनंद झाला. परमात्मा नाचायला लागले सज्जनो ठिकाणी. महादेवाला पाहिलं, परमात्म्याला खूप आनंद झाला. घडलं काय का? आनंदाच्या भरामध्ये माझ्या पांडुरंगाने भगवान शिवाला डायरेक्ट डोक्यावर उचलून घेतलं. आजही पांडुरंगाच्या डोक्यावर शिवपिंड आहे. विठ्ठल विठ्ठल. रोज पहाटे पहाटे वाळवंटावर काशीचा विश्वनाथ आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा रोज फुगडे खेळतात. मी काल पाहिलं. मी काल नाही पाहिलं, मी काकडा पाहिलाय.
म्हणून कीर्तनकार असेल, गायक असेल, त्यांनी रोज एकदा काकडा पाहिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सज्जन महात्मे देवालाही सावध करतात, याचा अर्थ जागा करतात. संत संतांनाही सावध करतात. म्हणून काकड्यामध्ये पुन्हा पुरावा आलाय. साधू संत साधा आपुले हिता गेला नरदेहा मग कैसा भगवंत जाईल हा नरदेहा मग कैसा भगवंत साधू संत साधा आपुले हिता जाईल हा नरदेहा मग कैसा भगवंत जाईल हा नरदेहा मग कैसा भगवंत साधू संत साधा आपुले हिता आपुले हिता जाईल हा नरदेहा जाईल हा नरदेहा मग कैसा भगवंत याचा अर्थ साधूही झोपलाय. उठा साधू. पहिल्यांदा शब्द आलाय साधू, नंतर शब्द आलाय संत. साधू कोणालाही म्हणता येत नाही. ज्याला साधू व्हायचं त्याने कमीत कमी 6 लोक डायरेक्ट मारायची तर साधू. साधू कस काय कोणाला म्हणते? साधूची व्याख्या फार वेगळी आहे. ज्याला साधू व्हायचं असेल त्याने कमीत कमी 6 लोक डायरेक्ट मारून टाका तर साधू. जानेवारीच्या 14 तारखेला षटतीला एकादशीला त्र्यंबकच्या वारीमध्ये कीर्तनात बोललो होतो. त्र्यंबकमध्ये वारकरी आयुष्यभर ज्याला वारी करावी असे वाटत असेल तर त्र्यंबकमधून 6 लोक मारून मग घरी जा. हे एका दुसऱ्या फडातील वारकऱ्याने ऐकलं. ते आवाजा दिवशी माझ्याकडे आलं. कृष्णा महाराज तुम्हीच का? म्हटले हा. रात्री तुम्हीच बोलले होते का? काय बोललो होतो? 6 लोक मारून मग घरी जायचं तर वारकरी. म्हटले हो, मी 2 मारलेत बुवा. म्हटले आणखीन 4 मार. होशील साधू. साधू कोणालाही म्हणत नाही. ज्याने 6 विकार घालवले त्याला साधू म्हणतात. भागवतामध्ये श्लोक आलाय, ऐका ये श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वसती जेथ. याच्याकडे 6 गुण त्याला देव म्हणावं, त्याच्याकडे 6 विकार त्याला राक्षस म्हणावं. पण ज्याने 6 विकार घालवले त्याला साधू म्हणावं. विठ्ठल. 6 विकार ज्याने घालवले त्याला साधू म्हणतात. महात्मे साधूलाही सावध करतात. उठा साधू. नंतर शब्द आलाय संत. 6 विकार, 6 लोक मारणे याचा अर्थ 6 विकार घालवणे. पहिला आहे काम, दुसरा आहे क्रोध. काम अपूर्ण राहिला का त्याचा बंधू धावत येतोय रामभाऊ, त्याचं नाव आहे क्रोध. काय नाव आहे? क्रोध. नवरा बायकोचं भांडण झालं, याने बायको उचलून आपटली, मेली ना पा. त्या काय डाव्याला प्रवचन माझं होतं. हे घडलं कशामुळे? हे क्रोधामुळे. आणखी सांगू, क्षणभर आम्ही जर क्रोध नाही आवरला तर आपण पाहिलंय काय झालंय. आता हे मी सांगू का? हे घडलं कशामुळे? हे घडलं कशामुळे? हे क्रोधामुळे. काम अपूर्ण राहिला. विष्णू पुराण पूजा देशवानुरागा पराशर्य. बोलणं लय सोपं आहे, करणं लय अवघड आहे. ज्ञानोबरांची उभी जैसी नाव थडी ठाकीता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता पाओ पावे. नदी पार करायची असेल नावेचा आश्रय घ्यावा. भाऊ सागर तरायचा असेल एका साधूचा आश्रय घ्यावा. एक साधू नावेत बसलाय, त्या साधूचं नाव आहे पराशर ऋषी. नाव चालवण्याकरता एक मुलगी आहे, नाव आहे मत्स्यगंधा. नाव पाण्यात गेली. काय घडलं? काम जागा झाला. इच्छा पूर्ण कर. गोड शब्द वापरला तिने. नाव पाण्यात आहे, अंगाला दुर्गंधी आहे 2 आणि दिवस आहे 3. भक्तीचं टोक इतकं उंच होतं, क्षणामध्ये अंगाची दुर्गंधी सुगंधी आणली 1, पण काम नाही जिंकता आला. पुढचं वाक्य आहे का? भक्तीचं टोक इतकं मोठं होतं, सज्जन अहो माय बाप, क्षणामध्ये पाण्यातली नाव वरती घेतली पण काम नाही जिंकता आला. सज्जन अहो, काम नाही जिंकता आला. त्या ऋषींचं नाव आहे पराशर ऋषी. विठ्ठल विठ्ठल. उठा साधू याचा अर्थ साधूलाही जाग करतात. संत, संत कुणालाही म्हणत नाही. ज्याला कळाला अंत त्याला सांगतात संत. उठा साधू संत साधा आपुलाले हित गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. मग सावध होऊन काय करा? उठोने वेगिसे
चला जाऊ राऊळासी, चला जाऊ राऊळासी, जळती पातकाच्या राशी साखर आरती रे कलिया. जळते पातकाच्या राशी साखर आरती रे कलिया. तुम्ही उठा याचा अर्थ सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, जा मंदिराकडे. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. 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 ओ हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. 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 टाळी बिळत वाजवा. इतर टायमाला वाजवते पण आपल्या माणसा करता तर वाजवा ना. गोड गातात ना विठ्ठल विठ्ठल. भजन करते वेळेस सुद्धा सावधान शब्द वापरलाय. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. का सावध व्हायला सांगता तो? आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. महात्मे या ठिकाणी देवाला सावध करतात, संतांना सावध करतात. सज्जनो, उठवून वेगीसी चला जाऊ रावळाशी. याचा अर्थ मंदिरात चला. बऱ्याच लोकांना मंदिर दोनच टाइम माहित आहे. एक तर नवरदेव झाला तेव्हा, एकदा गावाच्या बाहेर काढला का तेव्हा. मंदिर दोनच टाइम माहित आहे काही लोकांना. काही काही ठिकाणी तर पत्ते खेळतात. इकडं नाही म्हणत मी, शिवारपाड्याकडे म्हणतो. इकडं नाही, इकडं नाही, इकडं नाही. मला तुमच्या गावात रोज यावं लागतं. इकडं कुठं? इकडं नाही. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. उठवणे वेगीसी चला जाऊ रावळाशी. संत महंत या महात्म्या ठिकाणी सावध करतात. जीवाला सुद्धा सावध केलंय. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. उठा सकळ जन उठले नारायण. उठा सकळ जन उठले नारायण. आनंदाने मुनी जना तिन्ही लोक. आनंदाने मुनी जना तिन्ही लोक. करा जय जयकार राजा जय गजर. करा जय जयकार राजा जय गजर. करा जय जयकार वाद्यांचे गजर. याचा अर्थ जीवालाही संत सावध करतात, देवालाही सावध करतात, संतांना सुद्धा सावध करतात. मग काय साधकाने प्रश्न केलाय, बाबा तुम्ही सावध झालात का हो? सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो,
विचारलं, बाबा तुम्ही सावध झालात का बाबा? श्री तुकोबाराय सांगतात, हा मी सावध झालो. इथं सावध हा शब्द 2 टाइम वापरलाय. गाथेमध्ये 125 अभंग मागणी पर आहेत, पण एक असा अभंग आहे त्या अभंगात त्राही त्राही 3 टाइम शब्द वापरलाय. विठ्ठल विठ्ठल त्राह्य 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 सोडवी अनंता. या पद्यामध्ये सावध झालो 2 टाइम शब्द वापरला. याचा अर्थ अंतरशुद्धी आणि बाह्यशुद्धी. विठ्ठल माणसाने 3 टाइम सावध व्हावं. एक तर जन्माच्या अगोदर, लग्नाच्या अगोदर, नाहीतर मरायच्या अगोदर. किती टाइम? 3 टाइम. आज सावध याच्यावर शब्द कीर्तन करायचं शेवटपर्यंत. एक तर जन्माच्या अगोदर, लग्नाच्या अगोदर, नाहीतर मरायच्या अगोदर सावध व्हावं. आईची इच्छा होती, पोरा तुला नवरदेव व्हायचा. आई काळजी नको ना करू, होतोय नवरदेव. म्हणून पोरगा नवरदेव झाला, लग्न मंडपामध्ये आला आणि ब्राह्मण काकाने तेव्हाही शब्द सावधान शब्द वापरला. काका सावधानाचा अर्थ सांगा ना काका. म्हटले, बाळा लई लोक या रस्त्याने गेली, परत नाही आली. म्हटले, मग तुला सावध व्हायचं असेल तर आणखी वेळ गेलेली नाही. काय करू काका मी? लग्न मंडपाच्या बाहेर घोडा बांधलाय. तुला पळायचं तर पळून जाऊ शकतो. मुलगा स्टेजवरनं खाली उतरला, अंतरपाठ तोडला, मंडपाच्या बाहेर गेला, घोड्यावरती बसला. तो डायरेक्ट पळून गेला, आजपर्यंत आला नाही. तेव्हापासनं नवरदेवाच्या पाठीमागे मामा ठेवला, धरून ठेव नाही तर हे पळून जाईल. काय नाव आहे त्यांचं? रोज आपण म्हणतो सुख करता दुःख हरता. ही आरती कोणाची? रोज म्हणते ना सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. ही आरती नेमकी कोणाची आहे? मग हे पळून गेले त्यांचीच. अहो समर्थ विठ्ठल विठ्ठल. लग्नाच्या अगोदर सावध झालेत ते समर्थ. म्हणून मी शब्द वापरला जन्माच्या अगोदर, एकतर लग्नाच्या अगोदर, नाहीतर मरायच्या अगोदर. तुकोबाराय म्हटले, नामदेवरायांचा पुरावा आहे. नामदेवराय म्हटले, मरणा आधी सावध व्हावे व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध कीर्ती करोने मरावे, कीर्ती करोने मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. मरणा आधी सावध व्हावे. नाही काय करता आलं तर मरायच्या अगोदर माणसाने सावध व्हावं. सावध होऊन काय करावं? नीती आणि नाती सांभाळावी, हाच परमार्थ आहे. सावध होऊन काय करा? सांभाळा नीती आणि नाती, हाच परमार्थ आहे. आज सक्का भाऊ पकावरी झाला, भाऊ भावाशी बोलत नाही. इथं 2 जण आहेत, एक या कोपऱ्यात आहे, एक त्या कोपऱ्यात आहे. मी नावं सांगतो, जे होईल ते होईल, मी लांबचं नाही. आता सक्का भाऊ पक्कावर झाला, भाऊ भावाशी बोलत नाही. एक या कोपऱ्यात आहे, एक त्या टाकीच्या तिकडे होतात. हा तोच तो, हा बरोबर तो. माग नका माग पाहायला लागले. इथे एक बाई सुद्धा अशी आहे, नवऱ्याशी भांडण करून मग कीर्तनात आली. हा ते माग पाहायला लागले. जे होईल ते होईल, मी नाव सांगतो बरं का नाना. जे होईल ते होईल, ऐका, मी काय लांबचं नाही. बरं नाही सांगत, जाऊ द्या. काय घडलं? रात्री असंच बोलून गेलो. इथे एक बाई कीर्तनात येऊन बसली, नवऱ्याशी भांडण करून आली. ती कीर्तनातून निघून गेली. गाडीमध्ये बसण्याकरता गेलो, त्या बाईने चावीच काढून घेतली गाडीची. थांबा, मी नवऱ्याशी बोलत नाही, तुम्ही मला सांगितलं कोणी? पहिलं सांगा. पण गोड वाक्य आहे का? सज्जन हो,
कीर्तन आणि प्रवचन याच्याच करताय कुठंतरी परिवर्तन घडावं. खरंच इथं एखादा भाऊ असेल भावाशी न बोलणारा, जर त्याने हे कीर्तन ऐकलं, वाक्य हृदयामध्ये जर बिंबवलं ना, धावत जाईल चुकलो रे दादा, दोघांचा प्रपंच सुखाचा होईल. ज्ञानोबा तुकोबा कृपा करतील. सज्जनाव, भावांचा प्रपंच सुखाचा होईल. माऊली या ठिकाणी आपल्या गावचा सप्ताह यशस्वी झाला, माझं कीर्तन सार्थकी लागलं. विठ्ठल विठ्ठल. सावध होऊन माणसाने काय करावं माऊली या ठिकाणी, काय करावं ऐका. गोड जीवन जगायचंय, जगातून निघून जायचं, राहण्याकरता कोण नाही आलो, कोण नाही आलं, कोण नाही आलं राजा, कोण नाही आलं. एक वाक्य सांगतो, त्रास नका देऊ, दिवस बदलून जातात. त्रास नका देऊ, दिवस बदलून जातात. पुढचं गोड वाक्य आहे का, ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या गोष्टी लवकर संपतात. एकतर सत्ता असेल, एकतर संपत्ती असेल, नाहीतर आयुष्य असेल. तुकोबारांचा पुरावा आहे, आयुष्य भविष्य नाही रे तुझ्या हाती, हे तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही, पण जीवन जगता येतं, जीवन जगता येतं. अशी काही माणसं या ठिकाणी होऊन गेली, आपल्याही परिसरामध्ये होती तोपर्यंत कळाली नाही, गेले कधीच मिळत नाही, मिळणार सुद्धा नाही. माझी ग्रामस्थांना विनंती आहे, त्या महात्म्याचं नाव टाका आपल्या पत्रिकेत. त्या महात्म्याचं नाव आहे नारायण बाबा. विठ्ठल विठ्ठल. नारायण बाबांची फार पुण्य आहे, फार कृपा या गावावरती होती, परिसरावरती होती. म्हणून त्या पत्रिकेच्या कॉलममध्ये टाका एका कोपऱ्याला नाव नारायण बाबांचे आशीर्वाद. असं करा. विठ्ठल विठ्ठल. सज्जनाव, सावध व्हा माऊली या ठिकाणी, सावध व्हा, सावध व्हा. नका त्रास देऊ. ज्या गोष्टी मोजल्या जातात ना, त्या गोष्टी लवकर संपतात, लवकर संपतात. झालाय त्रास, होऊ द्या. सज्जनाव, शेवट गोड होतो. पुढचं वाक्य, ज्यांनी त्रास सहन केलाय ती लोक देव झाली, हे विसरू नका. ज्यांनी त्रास सहन केलाय ती लोक देव झाली, हे विसरू नका. आणि त्रास देणारे आताच आहेत असं नाही, मागे होते. ज्यांच्या मुखात कायमचं भजन आहे त्याला नारद सांगतात, नारदावरती वाल्या धावून गेला होता. याचा अर्थ भजनी मंडळावर धावणारी परंपरा आतापासून नाही, तेव्हापासून आहे. भजनावर धावण्याची परंपरा आतापासून नाही, ही पूर्वीपासून आहे. त्रास होतोय, होऊ द्या. सज्जनाव, पुढचं वाक्य, मनुष्य मळका असला तरी चालेल पण जळका नसावा. मनुष्य मळका असला तरी चालेल पण जळका नसावा, जळका नसावा. रामायण आम्हाला शिकवतं, ज्या टायमाला राजा रावणाची बहीण शूर्पणखा पंचवटीला आली, सीतामाईचं सौंदर्य पाहिलं आणि जळायला लागली. पण देवाने जाणले सज्जनाव, पुतना राक्ष आपली शूर्पणखा दिसायला लय गोड आहे. काही माणसं दिसायला लय गोड असतात पण आतून लय कपट असतात. म्हणजे समोर लय गोड बोलतात तर मागून गोड लावतात. असतात काही माणसं, असतात काही असे. शूर्पणखा दिसायला गोड आहे पण आतून लय कपट आहे. नाक थाने कापले तो सर्व देवाने जाणलं. पुन्हा एक वाक्य आहे का, सर्व जाणतो त्याला देव म्हणतात. सफेद कपडे घातलेत ना, डाग लागला तर दुकानात साबण तयार आहे, पण देहाला कलंक लागला, साबण तयार झाला नाही, होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जो बापाला घाबरला, जो पापाला घाबरला, उत्तर आहे का सज्जनाव, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ साध्य झाला, आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार सुखा झाला. जीवन जगायचं कसं आपण ठरवा. विठ्ठल. सावध व्हा. नेहमी दोन लोकांना घाबरा माऊली या ठिकाणी, एक तर देवाला घाबरा, नाही तर माऊली पापाला घाबरा, नाही तर बापाला घाबरा. सज्जनाव, देवाने सर्व जाणलं म्हणून नाक थाने कापले. काही लोक बोलत नाही पण काट्याने काटा काढतात. शूर्पणखाने तेच ठरवलं, हिचा काटा काढला पाहिजे, म्हणून लंकेत गेली आणि भावाला शब्द एकच वापरला, दादा गोरी गोरी पान. म्हणा ना, पाठ असेल ना, फुलासारखी छान, आणि दादा मला एक वहिनी आण. दादा कुठं आहे? लंकेत आहे. वहिनी कुठं आहे? पंचवटीला आहे. काय घडलं बापू? ते वहिनी एक शब्दावर पुन्हा कथा आठवली. पूर्वी बायको मिळत नसायची, मग लोक एका पक्षाला वशा लावायची. त्या पक्षाचं नाव आहे बगळा. ते म्हणायची, बगळ्या बगळ्या. आणि बायको कुठली ते? मग ते ननाशीची का नाही म्हणायची, ते हारणगावचेच का म्हणायचे? पाठीमागे इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसं काही बोलत नाही पण काम करून दाखवतात माऊली या ठिकाणी.
मी इथून बाजूला गेलो, सावध व्हा, नका त्रास देऊ. मनुष्य मळका असला तरी चालेल, जळका नसावा. ऐका पुराण. रामेश्वराला नाही ओ पाहावलं, झाली गाथा तयार म्हणून. आमची आज्ञा आहे, तुम्ही बुडवा गाथा, इंद्राणामध्ये टाकली हो गाथा. श्री तुकोबारा त्या ठिकाणी डसाडसा रडू लागलीत. इंद्राणी मातेने विचार केला, द्यावी लागेल म्हणून गाथावरती काढली आणि श्री तुकोबारांच्या हातात दिली. शब्द एकच इंद्राणी मातेने वापरला, मिळाली रे गाथा, का रडतोस? आता गोड वाक्य आहे का? त्या टायमाला तुकोबारा इंद्राणी मातेला सांगतात, द्यायची होती तर उशीर का केलास विठ्ठल? द्यायची होती गाथा, मग उशीर का केला? तोला मोलाचं वाक्य आहे का? इंद्राणी मातेने शब्द गोड वापरला, नशीबवान मी ठरली रे, पहिलं गाथेचं पारण मला करायला मिळालंय. वैकुंठवासी आदरणीय श्रद्धेय आपल्या परिसराचा भूषण, ज्यांच्या गाथा पाठ होती ते म्हणजे देवरगावचे बाप्पा जगन्नाथ अण्णा पवारांनी यज्ञ केला होता. गोड वाक्य आहे का? जगन्नाथ पवार अण्णांनी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये काही हजार लोक होती आणि त्या समाजामध्ये अण्णांनी एक शब्द वापरला होता, गाथा कोणाकोणाच्या घरात आहे. लय लोकांच्या हातावरती गेले होते, पण दुसरा शब्द वापरला, गाथा कोणाच्या पाठ आहे. त्या टायमाला सज्जनाव, फाटक्या कपड्यामध्ये असलेला एक माणूस, एक व्यक्ती सज्जनाव, त्याचाच फक्त हातवरती गेला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे देवरगावचे बापू बाबा. सज्जनाव, ज्यांच्या गाथा पाठ होती. आमच्या काय पाठ आहे? 400-500 फक्त भागवतातल्या वेळा झाल्या पाठ, आमच्या काही नाही झालं. ज्ञानेश्वरी 300-400 वेळा पाठ झाल्या, काही नाही झाल्या. आणि 400-500 अभंग पाठ, पण ज्याच्या गाथा पाठ होती त्यांचं नाव देवरगावचे बापू बाबा. पुढचं वाक्य सांगू का? क्षेत्र कोणतंही निवडा, त्या क्षेत्रात चांगलं काम करा, सांगण्याची गरज नाही, लोक मंदिर बांधतील. विठ्ठल विठ्ठल. ते बाबा म्हणायचे, ज्याच्या घरात गीता गाथा ज्ञानेश्वरी ते घर श्रीमंताचं. बाबांचं वाक्य आहे सज्जनाव. इंद्राणी माता म्हणते, नशीबवान मी ठरली, पहिलं गाथेचं पार मला करायला मिळालंय. समोर देव उभा आहे आणि देवाने प्रश्न केलाय तुकोबारांना, मिळाली रे गाथा, का रडतोस? आता गोड वाक्य आहे का? त्या टायमाला सज्जन हो तुकोबाराय सांगू लागले, देवा, ए देवा, अरे माझी काय ही परीक्षा पाहिलीस रे? दिली गाथा, पण तू परीक्षा पाहिलीस देवा. जीवाची परीक्षा, देवाची परीक्षा, संतांची परीक्षा आहे. पहिली परीक्षा आहे, लेकरू कापून घातलं 1. दुसरी परीक्षा आहे, लेकरू घेऊन जाळायला गेली 2. तिसरी परीक्षा आहे, लेकरू तुडून मारले 3. चौथी परीक्षा आहे, बायको अन्न करता मरण पावली. आणि 5वी परीक्षा आहे, दाविनीचा बैल चारा चारा करता मरण पावला. पहिली परीक्षा लेकरू कापून घातलंय, जिचं कापून घातलंय ती चांगुना माता आहे. ज्याला कापलंय माऊली या ठिकाणी तो चिलिया बाळा आहे. काय जीवनात परीक्षा आहे? दुसरी परीक्षा आहे माऊली या ठिकाणी, लेकरू घेऊन जाळायला चालली. तोला मोलाचं वाक्य आहे का? येत्या 26 तारखेला रामनवमी आहे. म्हणतात रामनवमीच्या दिवशी पलभर होय स्थिर, याचा अर्थ सूर्यनारायण पलभर थांबतोय. त्या दिवशी सज्जना ठिकाणी विठ्ठल विठ्ठल. पण तोच सूर्य सकाळी इकडनं निघतोय ना माऊली, तर झाडाची सावली 10 मीटर अंतरावरती असते. दुपारी तो माध्यनार्शी गेला तर त्या झाडाची सावली त्या झाडाच्या खोडाजवळ असते, संध्याकाळी दिसतही नाही. सकाळी धन असेल, दुपारी नसेल, दुपारी असेल, संध्याकाळी नसेल. काकडामध्ये पुरावा आलाय, या धनाचा न धरी विश्वास जैशी. या धनाचा नादरी विश्वास जैसी सर्वर छाया. याता याती तरी रे भोगशील काया. याता याती तरी भोगशील काया. हरी भजना विना तुझे रे जन्म जाती वाया. भजना विना तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या को लागशील पाया. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. 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 या धनाचा न धरी विश्वास जैसे तरुवर छाया. पाणी मागे
बघितलं का 10 नोकर समोर उभे आहेत. दुसरा दिवस असं उजडला, लोकांच्या घरी पाणी व्हायला राहिला. मी परीक्षा सांगतोय. एकुलता एक मुलगा माऊली या ठिकाणी फुलं आणण्याकरता गेलाय. सज्जनाव नाव आहे रोहिदास, मरम पावलाय. वार्ता आईपर्यंत गेली, जाळाला घेऊन चालली. सज्जनाव म्हणजे जाळाला घेऊन चालली ती आई आहे. जाळायचं ज्याला आहे तो मुलगा आहे, आणि जाळण्याकरता बसलाय तो हरिश्चंद्र राजा आहे. काय जीवनात परीक्षा आहेत सज्जनाव. चला मुद्द्याकडे. श्री तुकोबाराय सांगता, देवा ए देवा, अरे माझी काय परीक्षा घेतलीस तू या ठिकाणी, काय परीक्षा घेतलीस रे या ठिकाणी, काय माझा अंत पाहिलास. नामदेवरायांचा पुरावा आहे. काय आहे माझा आता पाहतोशी अंत, येई बाधावत देवराया. अरे पण मिळाली ना गाथा. गोड उत्तर तुकोबारा देतात, देवा बायको मेली पण नाही रडलो. देवा बायको मेली पण नाही रडलो. देवा तू माझ्या करता 13 दिवस पाण्यात उभा राहिलास ना देवा, म्हणून अंतकरण दुःख देवा याला साधू सांगतात. माना अथवा नका मानू, जगाच्या पाठीवरती साधू संत म्हणून जग चाललंय. जा तुम्ही नगरच्या पुढे गेलात ना, तर खूप मोठा मिलिटरी एरिया आहे. त्या मिलिटरीच्या पुढे जा, डाव्या हाताला शिराडोन नावाचं गाव आहे, उजव्या हाताला वाटेफळ नावाचं गाव आहे. जा पुढे तुम्ही या ठिकाणी सज्जनाव, पुढे गेलात रोहित छत्तीस नावाचं गाव आहे. पुढे गेलात म्हणतात घोगरगाव नावाचं गाव आहे. पुढे जा तरडगव्हाण नावाचं गाव आहे. आणि 2 किलोमीटरवरती मांदळी नावाचं गाव आहे. त्या मांदळी गावात आज एक सत्पुरुष आहे, त्याचं नाव आहे आत्मागिरी बाबा. विठ्ठल विठ्ठल. साधू संत माऊली या ठिकाणी आहेत म्हणून माऊली या ठिकाणी जग माऊली आहे. विज्ञान इतकं पुढे गेलंय, ऊसाची काठी इकडनं घातली का पुढं साखर पडते, विज्ञान आहे. पण जगाच्या पाठीवरती असा एक कारखाना आहे, इकडनं दुर्जन घातला का पुढं सज्जन बनतो. त्या कारखान्याचं नाव संत आहे, त्या कारखान्याचं नाव साधू आहे, त्या कारखान्याचं नाव संत आहे, त्या कारखान्याचं नाव साधू आहे. देवा ए देवा, माझ्याकरिता 13 दिवस तू पाण्यात उभा राहिलास ना, म्हणून अंतकरण दुःख देवा याला साधू म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पण नेण्याकरता देव आलाय. तुकोबाराय म्हटले बरं झालं, आयुष्यभर परमार्थ केला, नेण्याकरता तू आलास. 14 टाळकरी होते. कान्होबाराय, कोंडपंत लोकरे, कोंड पाटील, नावजी माळे, शिवा कासार, संतात जगणारे, गंगाजी मावळ, महादजी पंत, गौडस्वामी, आबाजी पंत, रामेश्वर भट्ट हे ठरले तुकोबाराय 14 टाळकरी होते. अरे चला कीर्तन केले तुमच्यात, तुम्ही टाळ वाजवले, चला माझ्यासोबत. ते टाळकरी काय म्हटले, तुला जायचं तू जाय. बरं जाऊ द्या टाळकऱ्यांचं, तुकोबारा जाऊ द्या. जर समजा इथं लगेच मी मेलो तर माझ्या संग कोण कोणी हात करा बरोबर. अरे हात वर करा, नका येऊ कोणी पण. म्हणून सांगावं लागतं नाही कोणाचे कोणी. आणि तुझे नव्हे रे ए भाऊ, मरायला मी सांगतोय. तुझ्या लक्षात नाही ते आलं. विठ्ठल विठ्ठल. मग का परमार्थ करायचा ऐका. आपुली आपण करा सोडावाना, आपुली आपण करा सोडावाना, आपुले आपण करा सोडावना, आपुली आपण करा सोडवना. हा संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुले आपण करा सोडावना, हरी बोल. आपुले आपण करा सोडावना. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपण करा सोडावना, आपुली आपुले आपण करा सोडावना, करा सोडावना, करा सोडावना. का भजन का परमार्थ ही सोडवणूक आहे. काय सोडवणूक आहे. पायाने केलेली तीर्थयात्रा, कीर्तनात वाजवलेली टाळी, वाणीने केलेलं भजन आणि वारकऱ्यांना केलेलं अन्नदान कधीच व्हायला जात नाही. विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हटले माऊली भजन म्हणताच येत नाही, काय करू. पर्याय घेऊन जा. ज्याला भजन म्हणता येत नाही त्यांनी मरेपर्यंत फक्त गोड बोला. गोड बोलणे सुद्धा भजन आहे. पण काही मरायच्या कडेला आली, काही लगेच उलटतील, पण आयुष्यभर गोड बोलली नाही. मग लोक मेल्यावर म्हणतात अवलाद गेली बरं झालं, कटकट गेली गावातली. याचा अर्थ आयुष्यभर याने काय कमावलंय. आयुष्यामध्ये कमवलेली श्रीमंती तुम्ही आणि मी पाहण्याकरता नसतोय. शेवटी घरातले लोक रडतील, नवल नाही परिसरांना सांगावं काय माणूस चांगला होता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
फोटोच्या पाया पडून आशीर्वाद नाही मिळत. फोटोच्या पाया पडून आशीर्वाद नाही मिळत. गेल्यानंतर माणूस पंगत घालून फायदा होत नाही. जिवंत आहे तोपर्यंत घरी गेल्या गेल्या म्हणा, जेवलात का तुम्ही? विठ्ठल विठ्ठल. सज्जनाव, चला मुद्द्याकडे. श्री तुकोबाराय सांगताय, भजन जे व्यक्तीच्या कामा करता आले त्या व्यक्तीने काम करायचं आहे. पण तेच काम, पण काम कसं? इमानदारीने. इमानदारी खरी मोठी श्रीमंती आहे. पण काहींना मोकार पगार असताना गरीबाचे 10 रुपये तरी घेतील, मग सही करतील. असे तर कधी चांगले मरत नाही. कधीच नाही, कधीच नाही. जे व्यक्तीच्या कामा करता आले त्या व्यक्तीने ते काम करायचं आहे. मग शरीर भजना करता देवे दिला ते हो भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. का हो तुकोबाराय, तुम्ही भजन केलंय, तुम्ही हरीचा जागर केला, पण कुठं? जेथे वैष्णवाचे भार, 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 वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार. जय जयकार, जय जयकार, जय जयकार करत से, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, वैष्णवाचे भार, वैष्णवाचे भार. का हो तुकोबाराय, तुम्ही हरीचा जागर कुठं केला? दुसऱ्या पद्यामध्ये तुकोबाराय म्हटले, जेथे वैष्णवांचे भार, जे जे कार गरजत असे. ज्या ठिकाणी वैष्णव आहेत त्या ठिकाणी मी हरीचा जागर केला. याचा अर्थ भजन केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपणही सावध व्हा. सावध होऊन देवाचं भजन करा, देवाचं कार्य चालू ठेवा. सज्जनाव, आयुष्यामध्ये नाही काही कमवता आलं, एक गोड वाक्य घेऊन जा. एक श्रीमंती कमवा, एकच श्रीमंती कमवा. कोणती आहे का? चांगल्या विचारांची. नाही काही करता आलं तरी चालेल, एक श्रीमंती कमवा. कीर्तनाच्या माध्यमातून एक गोड वाक्य घेऊन जा. ती श्रीमंती म्हणजे चांगल्या विचारांची. शिकागोला धर्म परिषद भरली. त्या परिषदेमध्ये एक भगव्या कपड्यावाला गेला होता. भगव्या कपड्यावाल्याला बरीच लोक हसतात, धोत्रावाल्याला बरीच लोक हसतात. पण पुढचं गोड वाक्य आहे का? त्या धोत्रावाल्याच्या सज्जनाओ लंगोटीला खूप असतात गाठी, पण त्याच्या बँकेत असतात कोटी, हे विसरू नका. बँकेत असतात कोटी, हे लंगोटीवाल्याचं सांगतोय मी. तुम्ही आणि मी लंगोटी घेऊन नाही आलो, पण एक लंगोटी घेऊन आलाय. त्यांचा जन्म एप्रिलच्या 1 तारखेला आहे. जन्म नाही बरं, अयोनी संभव नो, हे काही श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. लंगोटी घेऊन आलेत, फक्त मारुत राया. विठ्ठल विठ्ठल. सज्जनाव, भगव्या कपड्यावाला माऊली गेला सज्जनाव शिकागोला. मी याच्याकरता सांगतोय, सावध व्हा. आयुष्यामध्ये नाही काही कमवता आलं तरी चालेल, चालेल, पण एक श्रीमंती, ती श्रीमंती म्हणजे चांगल्या विचारांची. आम्हाला इतिहास ग्वाही देतो. सज्जनाव, भगव्या कपड्यावाला ज्या टायमाला शिकागो सारख्या धर्म परिषदमध्ये गेला, बाकीचे लोक आली माऊली या ठिकाणी त्या भगव्या कपड्यावाल्याने गीतेसारखा ग्रंथ खाली ठेवलाय. बाकीचे लोक येऊन त्या ठिकाणी तो ग्रंथ, त्यांचे ग्रंथ वरती ठेवतात. हसू लागले हो, हसू लागले. पुन्हा एक गोड वाक्य आहे का? हसू नका, शेवटी पश्चातापाशिवाय काही उरत नाही. म्हणून चांदोडची एक घटना सांगतो, पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल.
असतं ही साऊंड सिस्टीम चांदवडची आहे, पण चांदवडचं नाव होतं पूर्वी काय? मी सांगतोय, पूर्वी नाव होतं तांबलीदापूर. काय नाव होतं? तांबलीदापूर. तांबलीदापूर होतं नाव, तांब्याची खाण निघत होती म्हणून सज्जनाव. नंतर नाव पडलं चांदवड. आता चांदवड का नाव पडलं आहे का? इतिहास आहे का सज्जनाव ठिकाणी? काय घडतं हे पुराण असं आहे ना, हे न संपणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हसू नका, इथून बाजूला गेलो होतो मी. पश्चातापाशिवाय काय उरत नाही. म्हणतात उज्जैनीचा त्रिविक्रम नावाचा राजा, आकाश मार्गाने चाललेले शनी भगवान परमात्मा त्यांना हसू लागलेत. शनी भगवंताने गोड शब्द वापरला, राजा सत्ता आली तुझ्याकडे, हसू नकोस. आज तू हसतोस, मला दुःख झालंय. उद्या मी हसेल, तुला रडावं लागेल, लक्षात ठेव. म्हणून भगवान शनी सज्जनाव आणि घोडे विकण्याकरता उज्जैनीला गेलीत. दृष्टी पडली ओ राजाची, द्याल घोडा? म्हटले हो, देण्याकरता आलोय. कसा आहे? बसून बघा. घोड्यावरती राजे बसले सज्जनाव. त्रिविक्रमाचा राजा बसला आणि म्हणतात माऊली, तो घोडा जसा निघाला तसा तांबलीदापूर म्हणजे चांदवडकडे आला. आजही मालेगावकडे आपण जातो, चांदवडच्या पुढे उजव्या हाताला वरझडी नावाचं गाव आहे. पण ज्या टायमाला शनी भगवंत तिकडनं आले होते ना, ते पहिल्यांदा केद्रायला गेले होते. केद्रायला आजही मंदिर आहे, कधीतरी गेला तर जा दर्शनाला. विठ्ठल सज्जनाव. आणि ज्या टायमाला माऊली या ठिकाणी पश्चाताप झाला माऊली, कोणाला? त्रिविक्रमाला. का? तर शनी भगवंत सांगू लागले होते, राजा आज तुम्हाला हसतोय रे, मला दुःख झालंय. उद्या मी हसेल आणि तू रडशील. राजा उद्यापासून जर तुझ्या पाठीमागे नाही लागलो तर नावाचा सेनी नाही. तेव्हापासून 7.5 सुरू झाली. जीवनामध्ये माऊली या ठिकाणी कधीच कोणाला हसू नका, कारण पश्चातापाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. विठ्ठल. आणखीन एक मुद्दा मांडतो, पश्चातापाशिवाय काय मिळत नाही माऊली या ठिकाणी. हसू नका दुसऱ्याला, दुसऱ्याची निंदाही करू नका. देवांच्या पंक्तीला राहू येऊन बसला होता आणि त्या टायमाला सूर्य आणि चंद्राने देवेंद्राकडे गारणं केलं होतं. देवेंद्र म्हणजे तो मुख्यमंत्री नाही, हे डोक्यातून पहिलं काढून टाका. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा देवेंद्र. देवेंद्राने काय केलं? देवेंद्राकडे एक हत्यार होतं. दधीच्या ऋषींनी हाडाची काड बनवून वज्र दिलं होतं. प्रयोग करशील नको म्हणून शब्द वापरला होता. तरी पण पहिला प्रयोग केलाय तो लंगोटीवाल्यावरती म्हणजे मारुतीवरती. कारण त्या मारुतीचं नाव पहिलं मारुती आहे, पण ते वज्र फेकल्यामुळे ते हनुवटेला लागलं, त्याचं नाव पडलं हनुमान. दुसरा प्रयोग केला सज्जनाव ठिकाणी तो राहूवरती. राहूचं शिर ज्या ठिकाणी जाऊन पडलं त्या ठिकाणी गावाची वस्ती झाली, त्याला राहुरी म्हणतात. विठ्ठल. पण राहूचा ज्या टायमाला तळतळाट झाला, राहूने शब्द एकच वापरला, माझा तळतळाट घेतलास रे तू. उद्यापासनं तुमच्या पाठीशी नाही लागलो तर आपलंही नाव राहू नाही. तेव्हापासनं सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागलं, हे विसरू नका. विठ्ठल. सज्जनाव हसू लागला माऊली या ठिकाणी, हसू लागला सज्जनाव, हसू लागला. पण या ठिकाणी स्वामी विवेकानंदाने सांगितलं, अरे किती हसा, पण ऐका, आई ती आईच असते. लोक सांगू लागली तुमचा ग्रंथ खाली का ठेवला, लोक हसू लागले त्या ठिकाणी सज्जनाव. स्वामी विवेकानंदाने गोड उत्तर दिलंय, आईच्या खांद्यावर लेकरं खेळली काय, उड्या मारल्या काय, आईला कुठं दुःख होतंय. गीता आमची आई आहे सज्जनाव. घडलं काय का? हातामध्ये माईक आलाय, 1 मिनिटात जग जिंकलं. काय शब्द वापरला हो? माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. पहिलीपासून लोकांनी प्रतिज्ञा केल्या, भारत माझा देश आहे, मरेपर्यंत प्रतिज्ञा केल्या. लोक विसरून गेली, सख्या भावाशी बोलत नाही. ती पहिली प्रतिज्ञा कशी, भारत माझा देश आहे, सारे भारतीय. माझे इथं शब्द वापरलाय. विसर लोक, विसर लोक. विठ्ठल विठ्ठल. माय ब्रदर्स अँड सिस्टर याचा अर्थ माझ्या भावांनो आणि माझ्या ताईंनो. पण हाच शब्द आपण 8-10 वर्षापूर्वी थोड्याशा वेगळ्या स्वरूपाने ऐकला. कोणत्या स्वरूपाने? मेरे भाई और नाही, हे पाठ असेल, हे पाठ. हा शब्द कोणाचा आहे? माझ्या आज्याचा आहे. कोणाचा आहे? हां, मोदी साहेबांचा आहे. एका न्हाव्याने तो शब्द म्हणतात रेकॉर्ड केला. इथं आपल्या गावात न्हावे आहेत, मी पुराण सांगतोय. तो शब्द न्हाव्याने रेकॉर्ड केला. घडलं काय? काय बुद्धी चालवली? नगर जिल्ह्यामध्ये येथील ताई त्यांना विचारा,
ताराबाद नावाचं गाव आहे. दादोजी पंतात जन्म झाला, गंगामाईशी लग्न केलं, 1715 एक दिवस उजडला. नाव ठेवलं माऊली या ठिकाणी. महात्म्याचा जन्म झाला, नाव ठेवलं मैपती बाबा. विठ्ठल येतील ना शीतलताई, त्यांना विचारा, त्या तिकडच्याच आहेत, साबळे सज्जन नाव. आणि त्या महात्म्याचं एक वाक्य आहे, महिपती बाबांचं एक वाक्य आहे, तो बुजदाता चक्रपाणी जैसी वदिवले कवित्वानी ते सादर होणे संत सजनी परिसावी निज प्रेमे. काय गोड श्लोक वापरला महिपती बाबांनी. काय लोक बुद्धी चालवतात सांगता येत नाही सज्जना ठिकाणी. त्याने काय केलं म्हणतात, मोदी साहेबांचा आवाज त्या ठिकाणी त्या खुर्शीला काय जजमेंट लावले असेल नाही माहिती, कुणी यायचं बसायचं, बसलं का खाली आवाज मोदी साहेबांचा, मेरे भाई और बहिणो असा आवाज यायचा. चर्चा खूप झाली. एक दिवस मी जाऊन बसलो, त्याला विचारलं, दादा तू हे असं का केलंस? त्याने गोड उत्तर दिलं, कृष्णा महाराज, जो कोणी खुर्चीवरती येऊन बसतो, मोदी साहेबांचा खालनं आवाज आला का जो खुर्चीवरती बसलाय त्याच्या डोक्याची केस टाईट होतात, मला कापायला सोपी जातात. काय बुद्धी चालवली असेल मला नाही माहिती राजा ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल काय बुद्धिवान या ठिकाणी माणसं आहेत माऊली या ठिकाणी. चला, स्वामी विवेकांनी गोड शब्द वापरला, माझ्या भावांनो आणि माझ्या ताईंनो. हे वाक्य एका मुलीच्या कानावरती गेलेत. त्या मुलीने गोड उत्तर दिलंय. ती मुलगी बोलू लागली, कराल का लग्न तुम्ही माझ्याशी? कशा करता ग? विद्वान दिसताय तुम्ही, अभ्यास दिसताय तुम्ही, ज्ञानी दिसताय, माझी इच्छा आहे लग्न करावं. काय फायदा होईल तुला? तुमच्यासारखा विद्वान पोरगा जन्माला येईल. आता गोड वाक्य आहे का? लय गोड उत्तर दिलं त्या महात्म्याने. अगं कधी लग्न करायचं, कधी मुलगा व्हायचा, याच्यापेक्षा आजपासनं तूच माझी आई आणि मीच तुझा मुलगा. याला म्हणतात खरी श्रीमंती. याला म्हणतात खरी श्रीमंती. आयुष्यामध्ये नाही काही कमवता आलं तरी चालेल, पण चांगल्या विचारांची श्रीमंती कमवा. विठ्ठल विठ्ठल सज्जन. श्री तुकोबाराय सांगतात, मी सावध झालो, मी हरीचा जागर केला. कुठं केला? महाराज म्हटले, जेथे वैष्णवांचा भार, जे जे कार्य गरजत असे. का हो तुकोबाराय, पण लाभ काय झाला? पळोने या गेली झोपा, 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 पळोने गेली झोपा, पळोने या गेली झोपा, पळोने या गेली झोपा. होते बाबा आडते, होते बाबा आडते, जेथे वैष्णवा